हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू द थर्ड लेक्चर ऑफ ग्रॅव्हिटेशन. आणि लास्ट लेक्चरमध्ये आपण एक प्रोजेक्शन ऑफ सॅटेलाइट हा पॉईंट बघितलेला आणि त्यामध्ये हा जो सर्क्युलर मोशन कवर करण्यासाठी सर्क्युलर मोशनमध्ये सॅटेलाइट फिरावा यासाठी जी वेलॉसिटी द्यावी लागते त्याला काय म्हणतात तुम्हाला आठवत असेल. इट इज कॉल्ड ॲज क्रिटिकल वेलॉसिटी. ओके, इट इज कॉल्ड ॲज क्रिटिकल वेलॉसिटी. आणि ही क्रिटिकल वेलॉसिटी आज आपण शिकणार आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण काय काय बघणार आहे. वी विल सी व्हॉट इज द कॉन्सेप्ट ऑफ क्रिटिकल वेलॉसिटी आणि क्रिटिकल वेलॉसिटी अर्थच्या जवळ किती असते, क्रिटिकल वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय असतो. अँड देन आफ्टर दॅट आपण केपलर्स लॉ स्टार्ट करूयात. केपलर्सचे 3 प्लॅनेटरी मोशनचे लॉज आहेत. ते 3 लॉज कव्हर केल्यानंतर या लेसनमध्ये फक्त आणि फक्त राहतं एनर्जी इज असोसिएटेड विथ सॅटेलाइट्स. एनर्जीज झाल्यावरती या लेसनमध्ये मोर ऑर लेस सगळ्या गोष्टी कव्हर होतात. छोट्या मोठ्या ज्या गोष्टी असतील त्या उद्याच्या लेक्चरमध्ये कव्हर होऊन जातील. सो आजच्या लेक्चरमध्ये क्रिटिकल वेलॉसिटीचा कॉन्सेप्ट, केपलर्स लॉज आणि उद्याच्या लेक्चरमध्ये एनर्जीज आणि छोट्या मोठ्या सगळ्या गोष्टी ज्या कुठल्या छोट्या मोठ्या मिस झाल्या असतील त्या. आता बघा, काल जे मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं की वेगवेगळे पाथ कसे मिळतात, तर सगळ्यात पहिलं काय सांगितलं की सॅटेलाइटला वरती घेऊन जावं लागतं. एकदा तुम्ही त्याला वर घेऊन गेला की नंतर हॉरिझॉन्टली किती पुश करताय त्याच्यावरती डिपेंड करतं की तो कसा मूव्ह होणार आहे. वेलॉसिटी दिलीच नाही तर तो स्ट्रेट लाईन पडेल, थोडीशी दिली वेलॉसिटी तर तो पॅराबोलिकली खाली पडेल, थोडी जास्त देणं चालू केलं तर तो पॅराबोला मोठा होईल अँड फायनल इट विल कन्वर्ट इन टू स्पायरल पाथ. आणि अजून जास्त दिली तर तो एक इलिप्टिकल पाथ कव्हर करतो. आता इलिप्टिकल पाथ जेव्हा तो कव्हर करतो ना त्यावेळेस बघा, हा अर्थ आहे, इलिप्टिकल पाथ कव्हर करतो त्यावेळेस प्रोजेक्शन पॉईंट जो असतो आपण जिथून टाकला आहे तो त्याचा फार्देस्ट पॉईंट असतो आणि नंतर सॅटेलाइट अर्थच्या खूप जवळ जातो. दिस इज द क्लोजेस्ट पॉईंट. ओके, क्लोजेस्ट पॉईंट असतो. या फार्देस्ट पॉईंटला म्हटलं जातं ॲफिलियन आणि याला म्हटलं जातं पेरिलियन. ॲफिलियन पेरिलियनला अजून एक नाव आहे ॲपोजी आणि पेरिजी. ओके, ॲपोजी पेरिजी. सो दीज आर सम नेम्स. काल प्रॉब्लेम मी मिस आउट केलेली ते नावं, फक्त तुम्हाला माहिती असावीत म्हणून सांगितलं. आपण त्याच्यापेक्षाही फास्ट दिली वेलॉसिटी तर तो एक्झॅक्ट सर्क्युलरमध्ये फिरतो. या वेलॉसिटीला क्रिटिकल वेलॉसिटी म्हणतो. क्रिटिकलपेक्षा जास्त दिली तर काय होतं, क्रिटिकलपेक्षा जास्त दिली तर तो आउटर इलेप्टिकल पाथ कव्हर करतो. या आउटर इलेप्टिकल पाथमध्ये हा पॉईंट असतो पेरिजी आणि ॲपोजी दूर जातो. समजते दोन इलिप्समधला फरक काय. एका इलिप्समध्ये इनर इलिप्समध्ये प्रोजेक्शन पॉईंट फार्देस्ट असतो आणि आउटर इलिप्समध्ये प्रोजेक्शन पॉईंट हा क्लोजेस्ट असतो. क्लोजेस्ट आणि फार्देस्ट पॉईंट लक्षात ठेवलं तरी चालेल, नावं फक्त लक्षात ठेवा. हे प्रोजेक्शन आपण शिकलो आहे. आज आपल्याला शिकायचं आहे डेरिव्हेशन ऑफ क्रिटिकल वेलॉसिटी. सो क्वेश्चन म्हणूनच लिहून घ्या, डिराइव्ह एक्सप्रेशन फॉर क्रिटिकल वेलॉसिटी. ओके, डिराइव्ह एक्सप्रेशन फॉर क्रिटिकल वेलॉसिटी, त्याचं सिम्बॉल आहे VC. ओके, डिराइव्ह एक्सप्रेशन फॉर क्रिटिकल वेलॉसिटी ऑफ अ सॅटेलाइट. नीट पहा आता कसं डेरिव्हेशन आहे. खूपच इझी आहे, व्हेरी सिम्पल डेरिव्हेशन. सगळ्यात पहिलं लेटेस्ट ड्रॉ अर्थ. इमॅजिन करा हा अर्थ आहे आणि अर्थचा रेडियस R, मास M सगळ्यांना माहीत आहे 6400 6.67 × 10⁻24 किलोग्रॅम्स. रेडियस आणि मास माहीत आहे. R इज द रेडियस ऑफ अर्थ. आपल्याला क्रिटिकल वेलॉसिटीचं डेरिव्हेशन करायचं आहे. सो सगळ्यात पहिलं एक सॅटेलाइट आहे जो अर्थपासून आपण वर घेऊन गेलो आहे, से हाईट H पर्यंत एक सॅटेलाइट घेऊन गेलो आहे. हा सॅटेलाइट मी इथे ड्रॉ करतो. हा आहे सॅटेलाइट. हा सॅटेलाइट वरती हाईट Hला घेऊन गेल्यावरती मी त्याला जो हॉरिझॉन्टल पुश द्यावा लागेल मला, हाऊ मच हॉरिझॉन्टल पुश शुड बी गिवन, हाऊ मच हॉरिझॉन्टल वेलॉसिटी शुड बी गिवन सो दॅट तो एक्झॅक्ट सर्क्युलर मोशनमध्ये फिरेल. त्याच तर स्पीडला क्रिटिकल वेलॉसिटी म्हणतात. सो डिराइव्ह एक्सप्रेशन फॉर क्रिटिकल वेलॉसिटी म्हणताना पहिलं तर डिफाईन पण करावं लागेल आपल्याला. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ क्रिटिकल वेलॉसिटी. डिफाईन क्रिटिकल वेलॉसिटी. डेफिनेशन कसं येईल बघा नीट. हॉरिझॉन्टल वेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन. हॉरिझॉन्टल वेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन म्हणजे वरती घेऊन जाऊन हॉरिझॉन्टली किती जोरात प्रोजेक्ट केला पाहिजे. हॉरिझॉन्टल वेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन फॉर विच सॅटेलाइट रिव्हॉल्व्स इन एक्झॅक्ट सर्क्युलर पाथ.
याला म्हटलं जातं एक्झॅक्ट सर्क्युलर पाथ, याला म्हटलं जातं क्रिटिकल वेलॉसिटी. दिस वेलॉसिटी इज कॉल्ड एज क्रिटिकल वेलॉसिटी. सो त्याला वर घेऊन गेलो आणि हॉरिझॉन्टल वेलॉसिटी इक्वल टू क्रिटिकल दिली. त्याचा पाथ कसा असणार आहे? त्याचा पाथ असणार आहे सर्क्युलर. याचा पाथ कसा असणार आहे? सर्क्युलर असणार आहे त्याचा पाथ, सर्क्युलर. ओके, पाथ विल बी सर्क्युलर. सिलेक्ट करतो, ह्याला शिफ्ट करावं लागेल थोडंसं. हां, नाव दिस सीम्स टू बी एक्झॅक्ट सर्क्युलर मोशन, राईट. आता एक्झॅक्ट सर्क्युलर मोशन में तो फिरायला लागला सॅटेलाइट. हा सॅटेलाइट असा असा फिरेल. द सॅटेलाइट विल रिव्हॉल्व. ओके, दिस सॅटेलाइट विल कीप ऑन रिव्हॉल्विंग. असा फिरेल. ओके, ॲरोज ॲक्च्युली चेंज होतील वेलॉसिटीचे, बट तो फिरणं चालू करेल. आता तो सॅटेलाइट जेव्हा फिरेल तर त्याची व्हॅल्यू काय असली पाहिजे, कितीच्या स्पीडने फेकला पाहिजे, तो आपल्याला डिराईव्ह करायचा. वी आर गोइंग टू डिराईव्ह द इक्वेशन ऑफ क्रिटिकल वेलॉसिटी. आणि क्रिटिकल वेलॉसिटी डिराईव्ह करण्यासाठी एकच गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. क्रिटिकल वेलॉसिटीचं डेरिव्हेशन आलं ना, बिलकुल काही डिफिकल्ट नाही. एकच पॉईंट फक्त लक्षात ठेवायचा आहे की कोण त्याला फोर्स प्रोव्हाइड करत आहे सर्कलमध्ये फिरायला. तुम्हाला माहिती असलं पाहिजे, सर्क्युलर मोशनमध्ये एखाद्या ऑब्जेक्टला ठेवायचं असेल ना तर एक फोर्स लागतो, त्याला सेंट्रिपिटल फोर्स म्हणतो. काय? सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स लागतो ऑब्जेक्टला गोल गोल फिरवण्यासाठी सर्कलमध्ये. आणि तो सॅटेलाइटला कोण देत आहे? अर्थ देत आहे. कुठल्या फॉर्ममध्ये? इन फॉर्म ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या फॉर्ममध्ये सेंट्रिपिटल फोर्स त्या सॅटेलाइटला मिळत आहे. लेटेस्ट सॅटेलाइटचं मास स्मॉल एम आहे, अर्थचं मास कॅपिटल एम आहे. तर मला सांगा, त्या सॅटेलाइटला जो वेलॉसिटी VC नी मूव्ह होत आहे त्याचा ऑर्बिटचा रेडियस किती आहे? ऑर्बिटचा रेडियसला स्मॉल r म्हणू आपण, विच इज r प्लस h. r इज द रेडियस ऑफ अर्थ प्लस h इज द हाईट. सो त्या सर्क्युलर मोशनमध्ये किती असतो सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला? m, त्या सॅटेलाइटचं मास इंटू त्या सॅटेलाइटची वेलॉसिटी VC स्क्वेअर बाय r. r इज द रेडियस ऑफ दॅट सर्क्युलर ट्रॅक. सर्क्युलर पाथचा रेडियस आहे विच इज स्मॉल r. स्मॉल r नक्की कोण आहे? स्मॉल r नक्की कोण आहे? r प्लस h आहे. स्मॉल r तर r प्लस h आहे. सो तो r इथे लिहिला आहे मी. हा सेंट्रिपिटल फोर्स शुड बी इक्वेटेड विथ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. दोन मासेसमधलं ग्रॅव्हिटेशनल फोर्स पहिल्याच लेक्चरमध्ये बघितलं आपण, जी पहिल्याचा मास दुसऱ्याचा मास डिवायडेड बाय आरचा स्क्वेअर डिवायडेड बाय त्या दोघांमध्ये डिस्टन्स किती आहे? h आणि rचं डिस्टन्स किती आहे? स्मॉल r आहे ना, तर स्मॉल rचा स्क्वेअर. जर ह्याला व्यवस्थित सॉल्व केलं आपण, m आणि m कॅन्सल केले आणि जर एक r ही कॅन्सल झाला तर क्रिटिकल वेलॉसिटीचा फॉर्म्युला बनत आहे √gm डिवायडेड बाय r. दिस इज द फॉर्म्युला ऑफ क्रिटिकल वेलॉसिटी. जरी फॉर्म्युला डिराईव्ह झाला असेल ना, लगेच त्याचा काही एवढा फील येणार नाही आहे तुम्हाला, जोपर्यंत तुम्हाला त्याचे इन अँड आउट सगळ्या गोष्टी कळत नाही आहेत. आत्ता सध्यासाठी डेरिव्हेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने लक्षात कसं ठेवायचं आहे, तर येस, फर्स्ट ऑफ ऑल यू मस्ट नो व्हॉट इज क्रिटिकल वेलॉसिटी. क्रिटिकल वेलॉसिटी इज दॅट वेलॉसिटी विच इज रिक्वायर्ड सो दॅट दिस पार्टिकल विल रिव्हॉल्व इन एक्झॅक्ट सर्क्युलर पाथ. आता पार्टिकल जर एक्झॅक्ट सर्कलमध्ये फिरायला लागलं तर त्याला क्रिटिकल वेलॉसिटी म्हणतो. मग त्याला सेंट्रिपिटल फोर्स कोण देत होतं? सेंट्रिपिटल फोर्स देतोय ग्रॅव्हिटेशनल फोर्स. सो सेंट्रिपिटल फोर्स mv स्क्वेअर बाय r ला आपण कम्पेअर केलं ग्रॅव्हिटेशनल फोर्स gmm बाय r स्क्वेअर बरोबर. इथे r कोण आहे? सेंटर ऑफ अर्थ टू सॅटेलाइटचा डिस्टन्स विच इज रेडियस ऑफ अर्थ प्लस हाईट. ह्या दोघांची ॲडिशन आहे आणि हे दोघांना ॲड केलं की हा बनतो फॉर्म्युला आपला. एवढं तुम्ही सगळ्यात पहिलं पॉज करून लिहून घ्या. वन्स क्रिटिकल वेलॉसिटीचं डेरिव्हेशन ह्याच्या पुढे कसं बघा एक्सटेंड करायचं आहे. डेरिव्हेशन तर इथपर्यंतच आहे ॲक्च्युली, बट ह्याचे व्हेरिएशन्स बघूयात काय बनतात फॉर्म्युल्यामधले. ओके, सो होपफुली तुम्ही लिहून घेतला असेल पॉज करून. लेट्स मूव्ह फर्दर. आपण बघा क्रिटिकल वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय डिराईव्ह केला आहे? √gm अपॉन r. हा फॉर्म्युला ना रे, ह्याचा थोडासा आपण गोष्टी समजून घ्यायचा मिनिंग काय बनतो की कुठलाही प्लॅनेट असू देत, आपण इमॅजिन करूयात एक प्लॅनेट आहे ज्याचं नाव आहे ज्युपिटर. ज्युपिटर प्लॅनेटला मून्स आहेत, छोटे मोठे खूप सारे मून्स आहेत. त्यातला एक मून जो आहे ना तो ज्युपिटरपासून काही डिस्टन्सवरती आहे. जर आपण अर्थपासून त्या मूनला बघतोय ज्युपिटरच्या मून अर्थपासून पण दिसतात. त्या मूनला जर काही आपण ज्युपिटरच्या मूनला अर्थपासून बघत आहे आणि जर आपल्याला माहिती आहे की तो ज्युपिटरच्या सेंटरपासून किती दूर आहे, बिकॉज ज्युपिटरचा साईज माहिती आहे, ज्युपिटरपासून तो मून किती दूर आहे ते पण कॅल्क्युलेट केलं जर काय आपण, तर आपल्याला टोटल डिस्टन्स मिळणार त्या मूनचा ज्युपिटरपासून. आय एम नॉट टॉकिंग अबाउट अर्थचा मून, काय आय एम टॉकिंग अबाउट ज्युपिटरचा मून, ज्युपिटरचा नॅचरल सॅटेलाइट.
तर आपल्याला जर त्याचा डिस्टन्स माहीत असेल आणि ज्युपिटरचं मास माहिती असेल तर वी कॅन घर बसल्या कॅल्क्युलेट की तो कितीच्या स्पीडनी फिरत असावा, बाय व्हॉट वेलॉसिटी इट इज रिव्हॉल्विंग. वी कॅन इझिली कॅल्क्युलेट. काय फॉर्म्युला यूज करायचा? हा √G m कोणाचा पुट करायचा? त्या मूनचा पुट करायचा का? नाही, तो ज्याच्या अबाउट रिव्हॉल्व होतोय ना त्या सेंट्रल प्लॅनेटचा मास पुट करायचा. सेंट्रल प्लॅनेटचा मास पुट करायचा. मास ऑफ ज्युपिटर डिवायडेड बाय आर काय पुट करायचा? डिस्टन्स ऑफ दॅट मून फ्रॉम द ज्युपिटर का सेंटर पुट करायचा. टाकून तुम्हाला आन्सर मिळून जाईल. व्हेरी सिम्पल. सो या फॉर्म्युलाचा मिनिंग असा बिलकुल नाही आहे की मास म्हणजे मास ऑफ अर्थच घ्यायचं. नाही, हे काय घ्यायचं? हे मास काय असतं? मास ऑफ सेंट्रल बॉडी. जी कुठली असेल सेंट्रल बॉडी तिचं मास घ्यायचं. एक अजून एक्झाम्पल देतो तुम्हाला, तुम्हाला लगेच समजेल की हा फॉर्म्युला ॲक्च्युली काय आहे. सी, सपोज दिस इज सन. ओके, आता सनच्या भोवती तर खूप सारे प्लॅनेट्स फिरत असतात. सपोज आपण बघितलं की अर्थ फिरतोय सनच्या अबाउट एक सर्टन डिस्टन्सवरती. ओके, अर्थ फिरतोय. तर अर्थ जर काय सनच्या भोवती फिरत असेल तर अर्थ कितीच्या स्पीडनी फिरत असेल? आपण अज्युम करतो इथे सगळी गोष्टी की अर्थ सर्कलमध्ये फिरतो असं अज्युम करतोय. रियालिटीमध्ये मला माहिती आहे अर्थ इलेप्टिकल पाथमध्ये फिरतोय, पण आता अज्युम करू अर्थ सर्कलमध्ये फिरतोय. तर अर्थ सर्कलमध्ये फिरत असेल तर अर्थची स्पीड काय असेल? अर्थची स्पीड कशी कॅल्क्युलेट करू शकू आपण? क्रिटिकल स्पीड ऑफ अर्थ √G कोणाचा मास पुट करायचा? अर्थचं, मूनचं की सनचं? तर इथे सेंट्रली लोकेटेड ऑब्जेक्ट सन आहे. सनच्या भोवती अर्थ फिरत आहे. सो मास ऑफ सन डिवायडेड बाय काय पुट करायचं? रेडियस ऑफ अर्थ पुट करायचं का? नाही, इथे पुट करायचं सेंटर ऑफ सन आणि अर्थ. अर्थचं सेंटर ऑफ सनपासून किती डिस्टन्स आहे ते डिस्टन्स पुट करायचे. ते √Gm/r इज द फॉर्म्युला ऑफ क्रिटिकल वेलॉसिटी. आय होप तुम्हाला गोष्टी समजतात. √Gm/r इज द फॉर्म्युला ऑफ क्रिटिकल वेलॉसिटी फॉर एनी सिस्टम. कुठलाही मास, दोन मासेस फिरत असतील ना तर त्या सिस्टमसाठी हा फॉर्म्युला व्हॅलिड आहे. हा असला पाहिजे सेंट्रल लोकेटेड ऑब्जेक्ट आणि हा असला पाहिजे काय? दिस इज नॉट रेडियस, दिस इज नॉट रेडियस ऑफ प्लॅनेट, दिस इज रेडियस ऑफ ऑर्बिट. हा ऑर्बिटचा रेडियस आहे. दिस इज द फॉर्म्युला ऑफ क्रिटिकल वेलॉसिटी. ओके, आय होप गोष्टी क्लिअर होत आहेत तुम्हाला. या क्रिटिकल वेलॉसिटीला आपण ऑर्बिटल वेलॉसिटी पण बोलू शकतो. नॉर्मली ऑर्बिटल आणि क्रिटिकलच्या वेलॉसिटीच्या मिनिंगमध्ये थोडासा फरक आहे, बट एनिवेज आत्ताच्या लेवलला आपण दोन्हीला ऑर्बिटल, तुम्ही कधी कधी बुक्समध्ये ऑर्बिटल वेलॉसिटी वाचाल, बट आपण आपल्यासाठी सगळे ऑर्बिट कसे असतात? सर्क्युलर असतात सध्या तरी, कारण की आपल्याकडे इलेप्टिकल मोशनची इक्वेशन्स नाही आहेत, आपल्याकडे सर्क्युलर मोशनची इक्वेशन्स आहेत, सेंट्रिपिटल फोर्स वगैरे. सो आपण अज्युम करणारे सगळे सर्क्युलर पाथ्स आणि सर्क्युलर पाथला सगळीकडे हा फॉर्म्युला ॲब्सोल्युटली व्हॅलिड आहे. वेदर द फॉर्म्युला इज क्लिअर. √Gm/r हा m कुठलं एक हे नका बनवून ठेवू की m म्हणजे मास ऑफ अर्थ, r म्हणजे रेडियस ऑफ अर्थ, असं नका बनवून ठेवू. समजून घ्या की कुठलाही मास असेल, कुठलाही मास असेल त्याच्या भोवती जर एक छोटूसा ऑब्जेक्ट, त्याचा मास मॅटरच नाही करत आहे, याचा मास मॅटरच नाही करत आहे. हा 1 किलोचा आहे का 1000 किलोचा आहे हा मॅटरच नाही करत आहे. मॅटर काय करते? सेंट्रली कोण आहे त्याचा मास, आणि दुसरी गोष्ट काय मॅटर करते की त्याचं डिस्टन्स किती आहे. दॅट्स इट. हा सॅटेलाईट 1 किलोचा आहे, 1000 किलोचा आहे, का 10,000 किलोचा सॅटेलाईट आहे, बिलकुल मॅटर नाही करत. सो ज्यावेळेस सॅटेलाईट गोल गोल फिरतो ना, वेन द सॅटेलाईट इज रिव्हॉल्विंग, त्याचा मास डिपेंडच नाही करत. वेलॉसिटी फक्त मास ऑफ सेंट्रल ऑब्जेक्टवर डिपेंड करते आणि रेडियसवर डिपेंड करते. आता बघा, नीट बघा काय. आता आपण ह्याच्यात थोडे व्हेरिएशन प्रयत्न करूयात करण्याचे. व्हेरिएशन्स काय बनू शकतात बघा. व्हेरिएशन या फॉर्म्युल्यामध्ये इफ सॅटेलाइट इज क्लोज टू अर्थ, अर्थच्या खूप जवळ फिरणारा सॅटेलाइट असेल तर मी असं म्हणू शकतो का, अर्थच्या जवळ फिरणारा सॅटेलाइट जर काय असेल तर त्याचा r जो r+h असतो, त्यामध्ये जर मी म्हटलं अर्थच्या जवळ फिरतो, तो जवळ फिरत असेल तर 6400 अर्थचा रेडियस आहे, त्याच्यासमोर हा कोणीच नसेल. 10 किलोमीटर 100 किलोमीटर 6400 समोर काहीच नाही आहे, निग्लेक्ट मारू शकतो याला आपण. h इज व्हेरी व्हेरी स्मॉल ॲज कम्पेअर्ड टू r, h इज निग्लेक्टेड. सो जर h निग्लेक्ट केला तर हा क्रिटिकल वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय बनेल रे, √Gm अपॉन मोठा r. छोटा r चा मोठा r झालाय. या छोट्या r मध्ये ॲक्च्युली काय आहे, छोट्या r मध्ये ॲक्च्युली r+h आहे.
ॲक्च्युअलमध्ये R+H आहे, पण अर्थच्या जवळ फिरत असेल तर H नेग्लिजिबल. H नेग्लिजिबल म्हणल्यावरती हा मोठा R झाला. हा क्रिटिकल वेलॉसिटीचा फॉर्म्युला अर्थच्या जवळ बनतो. आणि जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं, काल पण मी तुम्हाला व्हॅल्यू सांगितलेली, अर्थच्या जवळ त्याची व्हॅल्यू 7.92 किलोमीटर्स पर सेकंड असते. अर्थच्या जवळ एखादा सॅटेलाईट फिरत असेल तर त्याची व्हॅल्यू 7.92 किलोमीटर्स पर सेकंड असते. खूप जास्त वेलॉसिटी आहे हे. 7.92 किलोमीटर पर आर नाही आहे. तुम्ही म्हणाल सर आम्हीच गाडी 90ने चालवतो, ती 90 किलोमीटर पर आर असतं. हे पर सेकंड आहे. दिस इज व्हेरी व्हेरी लार्ज स्पीड. एवढ्या स्पीडनी ऑब्जेक्ट प्रोजेक्ट केला ना अर्थच्या जवळ, अर्थच्या जवळचे सॅटेलाइट्स एवढे फास्ट मूव्ह होतात. पण जसं जसं दूर जाऊ आपण, अर्थपासून दूरचे सॅटेलाइट्स तेवढे फास्ट मूव्ह होतात का? नाही, ते थोडे स्लो असतात. का स्लो असतात? कारण की सेंट्रल मास तर अर्थच आहे, बट डिस्टन्स वाढतं. डिस्टन्स वाढलं की ते स्लो मूव्ह होतात. अर्थपासून 100 किलोमीटरवरचं सॅटेलाईट फास्ट फिरत असेल, थोडा दूर गेलं स्लो फिरत असेल, अजून दूर गेलं अजून स्लो फिरत असेल, अजून दूर गेलं अजून स्लो फिरत असेल, असं करत करत मूनपर्यंत पोहोचलो मी. तो मून तर अजून स्लो फिरतो. मून पण अर्थचा सॅटेलाईट आहे ना, सो मून तर अजून स्लो फिरतोय. सो दिस इज हाऊ इट वर्क्स. सॅटेलाईट क्लोज टू अर्थ असेल तर हा फॉर्म्युला बनतो. आणि याचाच बघा नीट, ह्याच फॉर्म्युलाला थोडं मॉडिफाय पण करू शकतो मी, बिकॉज मला माहीत आहे की जी काय असतो, मला त्याला स्मॉल जीच्या टर्म्समध्ये आणायचं. स्मॉल जीच्या टर्म्समध्ये जी काय आहे, GM/R² ना. सो मी GMला जर इथे रिप्लेस केलं ना तर VCचा ऑल्टरनेट फॉर्म्युला काय बनतो, क्लोज टू अर्थसाठी. फक्त काय, क्लोज टू अर्थसाठी. ॲक्च्युअल फॉर्म्युला हा आहे. डोंट लर्न दिस. माहिती पाहिजे की हा फॉर्म्युला असा बनू शकतो जेव्हा H निग्लेक्ट मारतोय आपण, त्याशिवाय तर हाच वापरायचा. सो जर आपण क्लोज टू अर्थ फिरत असू, सॅटेलाइट इज रिव्हॉल्विंग व्हेरी 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 क्लोज टू अर्थ, त्यावेळेस H विल बी निग्लेक्टेड. हा मोठा R होईल. आणि याचा ऑल्टरनेट व्हर्जन काय बनेल बघा, GMला मी काय टाकू शकतो, √GR². हा बघा मल्टिप्लाय करून GMला रिप्लेस केला, डिवायडेड बाय R आहेच की. सो एक R कॅन्सल झाला तर √GR असं बनतो. दिस बिकम्स द फॉर्म्युला. तुम्ही हवं तर घरी कॅल्क्युलेटरवरती व्हॅल्यू टाकून बघा. 9.8 इंटू रेडियस माहिती आहे अर्थचा तुम्हाला, 6400 इंटू 10⁻³ मीटरचा रूट घेऊन बघा. हे सगळं कॅल्क्युलेट केलं की तुम्हाला हीच व्हॅल्यू मिळणार आहेच. ती अर्थसाठी एवढी 7.92 किलोमीटर्स पर सेकंड इज द क्रिटिकल वेलॉसिटी व्हेरी क्लोज टू अर्थ. ओके, दिस इज हाऊ इट वर्क्स. So critical velocity is a meaning. What is critical velocity? Critical velocity is the horizontal velocity for which satellite revolves in exact circular orbit. ला critical velocity म्हणतात. त्याचं डेरिवेशन कसं आहे, इम्पॉर्टंट स्टेप ही आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट स्टेप. दिस इज दी मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप. ही स्टेप जमली पाहिजे. ही स्टेप एकदा जमली की पुढे काय लाईफ एकदम इझी आहे. त्याच्या पुढच्या गोष्टी व्हेरी सिम्पल डिराईव्ह करायचं. आणि यामध्ये आपण हे पण बघितलं की ते डिलीट झालं का ती स्लाईड. हां इथे, ओके, ही स्लाईड एक्स्ट्रा. इथे बघितलं आपण की व्हॉट हॅपन्स इफ इट इज व्हेरी क्लोज टू अर्थ. हा फॉर्म्युला मॉडिफाय कसा होतो. बाकी मी तुम्हाला ही गोष्ट क्लिअर केली की क्रिटिकल वेलॉसिटीचा फॉर्म्युला एकच आहे, √GM/R. आणि त्या फॉर्म्युल्यामध्ये एमचा अर्थ आहे सेंट्रली लोकेटेड मास आणि आरचा अर्थ आहे रेडियस ऑफ द ऑर्बिट. इथे आर आणि एमचा अर्थ क्लिअरली जनरल आहे. अर्थलाच स्पेसिफिक असं नाही, कुठल्याही स्फेरिकल प्लॅनेटला चालतो हा फॉर्म्युला. आय होप तुम्हाला क्रिटिकल वेलॉसिटीचा कॉन्सेप्ट आणि फॉर्म्युला कळाला आहे. आता बघा, सपोज एक एक्झाम्पल म्हणून पण सांगतो मी तुम्हाला. सपोज क्वेश्चन असा आला उद्या तुम्हाला, क्वेश्चन म्हणूनच सॉल्व्ह करूयात आपण. फाइंड क्रिटिकल वेलॉसिटी ऑफ सॅटेलाइट revolving at distance 1.25 r from surface. ओके, सरफेस पासून तो 1.2 r वरती आहे. कुठे आहे तो सरफेस ऑफ अर्थ. ऑब्विसली अर्थसाठी बोलतोय मी. ओके, वेअर इज द सॅटेलाइट? Satellite is revolving at height equal to 1.25 r. या हा सॅटेलाइट एवढ्या हाईटवरती फिरतोय. फाइंड करा त्याची क्रिटिकल वेलॉसिटी. करूयात.
बघा बरं, तुम्ही पॉज करून ट्राय करून जमतंय का? इझी क्वेश्चन, क्वेश्चन इज नॉट ॲट ऑल डिफिकल्ट, क्वेश्चन खूप इझी आहे. ट्राय करा, फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन आहे. जर मी व्हॅल्यू टाकली ना क्रिटिकल वेलॉसिटीचा फॉर्म्युला √GM अपॉन R. आरचा अर्थ काय आहे तुम्हाला मी सांगितलं आहे, √GM अपॉन R प्लस H. H म्हणजे हाईट फ्रॉम द सरफेस, जी 1.2 R दिली. टाकूयात √GM अपॉन R प्लस H किती येणार 1.25 R, आणि 1.25 R प्लस R इज 2.25 R. हा नेमका 2.25 R जो मिळाला आपल्याला तो नीट बघितलं तर कळेल की तो परफेक्ट स्क्वेअर आहे. 2.25 जो आहे ना तो कोणाचा स्क्वेअर रूट, त्याचा स्क्वेअर रूट काय माहिती आहे का तुम्हाला? 2.25चा त्याचा स्क्वेअर रूट आहे 1.5. सो डिनॉमिनेटरमध्ये 1.5 मिळणार आहे बाहेर आपल्याला. 1/2.25चा स्क्वेअर रूट बाहेर जाईल आणि आतमध्ये काय राहील √GM/R. अरे पण हा तर फॉर्म्युला बघितल्यासारखा वाटतोय, हा क्लोज टू अर्थचा फॉर्म्युला आहे GM/R कॅपिटल R, आणि ह्याची व्हॅल्यू अर्थसाठी आपण लर्न केली आहे. किती आहे 7.92 किलोमीटर्स पर सेकंड. सो जर आता आपल्याला त्या सॅटेलाईटची स्पीड काढायची तर खूप सिम्पल आहे, आपल्याला GM/Rच्या व्हॅल्यूज ॲक्च्युली टाकत बसायची गरज नाही. ॲक्च्युली टाकून आन्सर मिळालं असतं, बट ते खूप लेंदी मेथड झाली असते. सो आन्सर बघा कसं येईल एकदम इझिली, 1/1.5 इंटू ह्याची व्हॅल्यू जीची व्हॅल्यू 6.67 10⁻11, ह्याची व्हॅल्यू 6 इंटू 10⁻24, याची व्हॅल्यू 6.4 इंटू 10⁻6. हे टाकत बसण्यापेक्षा डायरेक्टली लर्न केली त्याची व्हॅल्यू आपण 7.92, आणि 1.5 5 7.5 4 राहिला, 0.3 30 10 राहिला, 102 झालं, म्हणजे 6 90 7 ऑलमोस्ट किलोमीटर्स पर सेकंड इज द व्हॅल्यू ऑफ दॅट सॅटेलाइट का क्रिटिकल स्पीड. दिस इज हाऊ द अप्रोच शुड बी. तुम्हाला पहिला तर क्वेश्चन वाचल्यावरती कळायला पहिला क्रिटिकल वेलॉसिटीचा क्वेश्चन, फॉर्म्युला सबस्टिट्यूट करा आणि ट्राय करा सिम्प्लिफाय करण्याचा. बेस्ट नोन व्हॅल्यूज जर काय माहिती असतील तर तुम्हाला गोष्टी इझिली सॉल्व्ह करता येतील. क्रिटिकल वेलॉसिटीवरती खूप सारे क्वेश्चन विचारतील तुम्हाला. सॅटेलाइटचं मास पण मुद्दामून देतील की 100 kg ऑफ सॅटेलाइट. काय गरज आहे सॅटेलाइटच्या मासची? 100 kg असू देत, 1000 kg असू देत, का 10,000 किलोचं सॅटेलाइट असू देत, सॅटेलाइटचं मास मॅटर करत नाही. डिस्टन्स मॅटर करतं आणि मास ऑफ द सेंट्रल प्लॅनेट मॅटर करतं. त्यामुळेच तर सॅटेलाइटमधनं एखादा चमचा असं बाहेर सोडून दिला ना, सॅटेलाइट इमॅजिन करा, सॅटेलाइटमध्ये ॲस्ट्रॉनॉट बसला आहे स्पेस स्टेशनमध्ये, ते स्पेस स्टेशन अर्थच्या भोवती फिरतं आहे. त्यांनी समजा बाहेर एखादे ऑब्जेक्ट जरी सोडला, रिलीज केला, तर तो ऑब्जेक्ट त्या सॅटेलाइटबरोबरच फिरत राहतो. कारण की तो जसं तो त्या स्पेस शटलच्या बाहेर फेकतो ती गोष्ट, त्याची स्पीड त्याच्या जेवढीच असते स्पेस शटल जेवढी. त्याचं मास मॅटरच नाही करत, डिस्टन्स सेम आहे, मास ऑफ अर्थ सेम आहे, सो इट विल कीप ऑन रिव्हॉल्विंग विथ दॅट सॅटेलाइट. क्रिटिकल वेलॉसिटीचा हा फॉर्म्युला आहे, त्याचं व्हेरिएशन आहे. हा वाला व्हेरिएशन तुम्हाला लिहून घ्यायचेत, लक्षात ठेवायचेत. आता सेकंड, ठीक आहे, आपण हे बघितलं की व्हॉट इज द मिनिंग ऑफ क्रिटिकल वेलॉसिटी. आता बघूया की ठीक आहे यार, क्रिटिकल वेलॉसिटी म्हणजे काय कळालं आहे आपल्याला. तर एखाद्या सॅटेलाइटला समजा अर्थच्या भोवती फिरायचं असेल, हाईट h वरती एक सॅटेलाइट आहे का, या सॅटेलाइटला असा चक्कर मारायचं असेल तर तो किती वेळ घेतो. म्हणून क्वेश्चन असं लिहायचं आहे तुम्हाला. तर नेक्स्टवाला, डिराइव एक्सप्रेशन फॉर टाइम पीरियड of satellite revolving around earth. आता ॲक्च्युली अर्थसाठीच डिराईव्ह करतो असं नाही, आपण तर जनरल फॉर्म्युला बनवणार आहे. मास m आणि रेडियस rचा कुठलाही प्लॅनेट असेल त्याच्या भोवती जर सॅटेलाइट फिरत असेल तर त्याचा टाइम पिरियड कसा काढायचा. हा सॅटेलाइटचा मास स्मॉल m आहे, ठीक आहे. बघा, हाऊ डू वी फाइंड सॅटेलाइट का टाइम पिरियड. सगळ्यांना माहिती आहे का हे टाइम पिरियडचा अर्थ काय असतो. टाइम पिरियड म्हणजे एक चक्कर मारायला किती टाइम घेतो, दॅट इज कॉल्ड एज टाइम पिरियड. आता क्लिअरली आपल्याला माहिती आहे हा क्रिटिकल वेलॉसिटीने फिरत असताना तो UCM युनिफॉर्म सर्क्युलर मोशन कव्हर करत असतो. सो मला सांगा एक चक्कर मारायला तो किती टाइम घेणार, हा मी स्पीड डिस्टन्स टाइमच्या फॉर्म्युल्याने काढू शकतो. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. सो डिस्टन्स अपॉन टाइम जर काही स्पीड असेल तर टाइम कसा काढू शकेन मी,
टाईम इज इक्वल टू टाईम पिरियड म्हणू ज्याला आपण, टाईम पिरियड म्हणू आपण ज्याला, टी किती असेल टाईम पिरियड, टाईम वरती गेला स्पीड खाली आला, डिस्टन्स अपॉन स्पीड. सांगा बरं, एक अख्खा चक्कर मारायचा आहे त्याला किती डिस्टन्स कव्हर करावं लागतोय, अख्खा चक्कर मारायला नक्कीच 2πr कव्हर करावं लागतोय, 2πr, वेअर आर इज वॉट, आर तर आर प्लस एच आहे, रेडियस ऑफ ऑर्बिट आहे आर प्लस एच, स्मॉल आर, डिस्टन्स 2πr कव्हर करावं लागतंय. कितीच्या स्पीडनी तो फिरतोय, तो तर आपण मगाशीच बघितलंय, तो क्रिटिकल स्पीडनी फिरत आहे. आणि क्रिटिकल वेलॉसिटीची व्हॅल्यू टाकली जर मी तिथे, तर टाईम पिरियडचा एक फॉर्म्युला काय बनतो माहिती का, 2πr डिवायडेड बाय क्रिटिकल वेलॉसिटीचा फॉर्म्युला आपण लर्न केला आहे, √gm/r. याला थोडंसं सिम्प्लिफिकेशन रिक्वायर्ड आहे. डिनॉमिनेटर जो असतो तो उलटा मल्टिप्लाय होतो, न्यूमरेटरमध्ये माहिती असेल तुम्हाला, 2πr ॲज इट इज, ह्याला हात नाही लावलं मी, हा उलटा झाला तर √r/gm होईल का नाही. आणि जर मी हा जो r आहे तो रूटच्या आतमध्ये घेऊन गेलो, जर मी तो rला रूटच्या आतमध्ये घेऊन गेलो तर तो r² होतो, आणि ऑलरेडी एक r होता, त्यामुळे तो फॉर्म्युला असा दिसायला लागतो, 2π√r³ असा बनतो तो फॉर्म्युला. सो हा आहे ॲक्च्युअली फॉर्म्युला ऑफ टाईम पिरियड. परत एकदा, टाईम पिरियड ऑफ अ सॅटेलाईट, कुठलाही सॅटेलाईट गोल चक्कर मारत असेल तर त्याचा टाईम पिरियड किती वेळ घेणार तो फिरायला, त्याचा हा फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे, 2π√r³/gm. एम काय आहे, एम मास ऑफ सॅटेलाईट आहे का रे, नाही, एम तर मास ऑफ सेंट्रल प्लॅनेट आहे. म्हणजे जर मी अर्थ सनच्या अबाउट किती वेळ घेतोय काढायचं असेल मला, तर मला मास ऑफ सन पुट करावं लागेल. आर काय, रेडियस ऑफ अर्थ पुट करायचं का नाही, आर आहे डिस्टन्स, ऑर्बिटचं डिस्टन्स, किती रेडियस आहे ऑर्बिटचं, रेडियस ऑफ ऑर्बिट येतो. सो दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युला गाईज, व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युला, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युला that you have to learn. Time period of a satellite is 2π√r³/gm. We are going to see complete modification. याच्यात काय काय मॉडिफिकेशन, काय काय ऑल्टरनेट फॉर्म्युले बनवू शकतात. बट पहिलं तुम्ही पॉज करा, डेरिव्हेशन लिहून, एकदम सिंपल डेरिव्हेशन आहे, याच्यामध्ये कुठलंही रॉकेट सायन्स नाही आहे. स्पीड डिस्टन्स टाईम 5वी 6वीच्या स्टुडंटला पण माहिती असतो हा फॉर्म्युला. या फॉर्म्युल्यामध्ये आपण डिस्टन्स 2πr आणि स्पीड √gm/r टाकला, थोडासा सिम्प्लिफाय करा. मग फॉर्म्युला लर्न नाही केला तर ऑन द स्पॉट तुम्ही बनवू पण शकता. मेन तर हे याच्यात व्हेरिफिकेशन, याच्यात मॉडिफिकेशन काय काय होणार आहेत, व्हॉट आर दी मॉडिफिकेशन्स ते दाखवतो तुम्हाला मी. इनफॅक्ट एक गोष्ट ही पण माहिती पाहिजे तुम्हाला की हा फॉर्म्युला ना असा पण लिहू शकतो आपण, काय 2π√r+h³ असा पण लिहू शकतो. आणखी तुम्हाला माहिती पाहिजे हा आर कोण आहे, r+h, नुसता रेडियस नाही, तो रेडियस प्लस हाईट आहे, असा पण लिहू शकतो. आणि हे पुढे जाऊन केप्लर्स लॉमध्ये लागणार आहे, मी सांगेन तुम्हाला त्यावेळेस. केप्लर्स लॉमध्ये हाच कॉन्सेप्ट लागणार आहे, फॉर्म्युला लागणार आहे. केप्लर्स लॉज तर थिअरॉटिकल आहेत, बट त्यांचे मॅथमॅटिकल एक्सप्रेशन्स जेव्हा लिहीन ना मी, तेव्हा तुम्हाला दाखवीन मी, हे लागणार आहे आपल्याला. चला लेट्स मूव्ह फर्दर. आपण जो फॉर्म्युला बघितला आता टाईम पिरियडचा, तो काय आहे रे, 2π√r³/gm, √r³/gm. ठीक आहे. सो हा अर्थ आहे, हा सॅटेलाईट आहे, हा सॅटेलाईट आय हाईट h वरती आहे आणि हा गोल गोल फिरतोय, त्याचा टाईम पिरियडचा हा फॉर्म्युला. बट काय झालं असतं इफ सॅटेलाईट इज क्लोज टू अर्थ, म्हणजे अर्थच्या जवळच्या सॅटेलाईटबद्दल फॉर्म्युलामध्ये काही सिम्प्लिफिकेशन होतं आहे का. जर एखादा सॅटेलाईट खरंच खूप जवळ फिरत असेल तर काही होऊ शकतं का चेंजेस जवळपासचे, म्हणजे आपला ISS जो आहे तो खूप जवळ आहे, इंटरनॅशनल स्पेस स्टेशन खूप जवळ आहे रिलेटिव्हली, की काही सॅटेलाइट्स खूप दूर असतात, त्यांच्या रिलेटिव्हली आपले काही सॅटेलाइट्स किंवा स्पेस स्टेशन जवळ असतात. मग त्यांचा टाईम पिरियड काय असतो, ते जेव्हा चक्कर मारतात तर त्यांना किती वेळ लागतो एक चक्कर मारायला, बघूयात काही मिळतंय का चांगलं कन्क्लुसिव्ह. सो आपण सॅटेलाइट क्लोज टू अर्थ असेल तर मी Hला निग्लेक्ट मारू शकतो का, येस. 6400 अर्थचं रेडियस आहे, त्याच्यासमोर तुम्ही 100 किलोमीटर कशाला ॲड करत बसणार, ॲप्रॉक्सिमेटली आपण त्या 100ला निग्लेक्ट मारून टाकू. समजा एखादा सॅटेलाईट 100 किलोमीटरवरती फिरतोय तर त्याचं हाईट नेग्लिजिबल असं म्हणू शकतो ना. सो आपण हाईट खूप छोटी असेल तर निग्लेक्ट मारूयात. सो हा आर काय बनेल रे, जर आरच r+h आहे आणि Hला मी निग्लेक्ट मारत असेल तर आरला ॲप्रॉक्सिमेटली इक्वल टू आर म्हणता येईल मला. सो फॉर्म्युला कसा बनेल, टाईम पिरियड इज इक्वल टू 2π√r²/gm.
r³/gm आणि हा बनेल फॉर्म्युला जो क्लोज टू अर्थलाच व्हॅलिड आहे, हाईटला व्हॅलिड नाही. हाईटला तर हा फॉर्म्युला आहे, ॲक्च्युअल हा फॉर्म्युला 100% फॉर्म्युला हा करेक्ट आहे. हा तेव्हा वापरायचा जेव्हा आपण खूप जवळचा टाईम पिरियड काढतोय क्लोज टू अर्थवाल्यांचा. आणि इथे ह्या आर आणि आरमध्ये काय फरक आहे? हा आर r+h आहे, हा आर फक्त रेडियस ऑफ द प्लॅनेट आहे. आणि आपण अर्थवरती राहतो, आपल्याला अर्थचं रेडियस माहिती आहे, अर्थचं मास माहिती आहे, अर्थचं जी सगळ्याचा जी माहिती आहे. सगळ्या व्हॅल्यूज टाकल्या, सगळ्या व्हॅल्यूज टाकून सॉल्व्ह केलं इज्जतीत, तर विश्वास ठेवा ह्याचं आन्सर येतं 5077 सेकंड्स. अर्थच्या जवळ फिरणारे सॅटेलाइट्स साधारणतः 5077 सेकंडमध्ये एक चक्कर मारतात. आता हे व्हेरी क्लोज टू अर्थचे आन्सर्स आहेत. ह्याला मिनिट्समध्ये पण कन्वर्ट करू शकतो, डिवाइड/60 केलं तर. मी समजा मी डिवाइड/60 केलं तर 8×48 27 राहतो, 4×24 37 राहतो, 84.6 मिनिट्स पण म्हणतात त्याला. सो अर्थच्या जवळ फिरणारे सॅटेलाइट्स साधारणतः 85 ते 90 ते 100 मिनिटामध्ये एक चक्कर मारतात. इंटरनॅशनल स्पेस स्टेशन पण साधारणतः 1-2 तासामध्ये अर्थचा चक्कर मारत असेल, एवढं जवळ येते. ओके, सो क्लोज टू अर्थ ऑब्जेक्ट फास्ट फिरतात. काही सॅटेलाइट्स खूप दूर आहेत, मग ते मे बी 10-10 तास घेतात फिरायला. काही सॅटेलाइट तर अजून दूर आहेत, 15-15 तास घेतात. काही सॅटेलाइट अजून दूर आहेत, 24 तास घेतात. म्हणजे अर्थ जसं फिरतो तसं ते त्याच्याबरोबरच फिरतात. त्याला कम्युनिकेशन सॅटेलाइट्स म्हणतात. काही सॅटेलाइट्स खूपच दूर आहेत. मून नॅचरल सॅटेलाइट 27 दिवस घेतो फिरायला. सो सम सॅटेलाइट्स आर क्लोजर विच मूव्स क्विकर, सम सॅटेलाइट्स आर अवे मूव्ह स्लोअर. मूव्ह स्लोअर टेक्स मोर टाईम. लॉजिकली सनसाठी पण तेच लॉजिक येणार आहे. आय विल कम बॅक टू दिस स्लाइड, डोंट वरी. सनसाठी पण तेच लॉजिक आहे. सनच्या जवळ जो मर्क्युरी आहे, सांगा बरं मर्क्युरीचा चक्कर मारायला किती टाईम घेत असेल मर्क्युरी? मर्क्युरी घेत असेल टाईम 2π√r ऑफ मर्क्युरी. आर ऑफ मर्क्युरी म्हणजे काय? मर्क्युरीचं डिस्टन्स आर ऑफ मर्क्युरी म्हणू त्याला आपण. आर ऑफ मर्क्युरी डिवायडेड/g इंटू मास ऑफ सन. कारण की सेंट्रली तर सनच लोकेटेड आहे, सनच्या भोवती फिरतो ना मर्क्युरी. तर टाईम पिरियड ऑफ मर्क्युरी एवढा असेल. टाईम पिरियड ऑफ व्हीनस किती असेल? टाईम पिरियड ऑफ व्हीनस असेल 2π√. डिस्टन्स ऑफ व्हीनस अपॉन क्यूब अपॉन gm. पण इथे gm मास ऑफ सनच घ्यावा लागणार आहे. आता मर्क्युरी व्हीनस थोडासा दूर आहे, सो सांगा बरं व्हीनसचा जास्त टाईम घेईल ना, आर जास्त आहे, व्हीनसचा आर जास्त आहे. अर्थचा सीन, अर्थ तर अजून दूर आहे, अर्थ अजून दूर आहे. अर्थ अजून दूर असल्यामुळे अर्थचा टाईम पिरियड काय होणार? अर्थचा 2π√. डिस्टन्स ऑफ अर्थ अपॉन gm सनचाच घ्यावा लागणार आहे. इथे सगळीकडे सेंट्रली सन असणार आहे. सगळ्या प्लॅनेटरी मोशन्समध्ये सगळ्या प्लॅनेटसाठी सेंटरला सन असणार आहे. डिस्टन्सेस बघितले जर काय तुम्ही, त्या क्यूब आहे, डिस्टन्सेस जर तुम्ही बघितले तर मर्क्युरी, व्हीनस, अर्थ, मार्स, ज्युपिटर डिस्टन्सेस वाढत आहेत म्हणून त्यांचे टाईम्स पण वाढत आहेत. तुमच्या माहितीसाठी अर्थ हा 365 डेज घेतो एक चक्कर मारायला. माहितीच आहे तुम्हाला, काय सांगायचं. अर्थचा टाईम पिरियड 365 दिवस आहे. व्हीनसचा जास्त असेल का कमी असेल? व्हीनस अर्थच्या आतमध्ये आहे, अर्थच्या ऑर्बिटच्या आतमध्ये आहे, सो त्याचा दिवस कमी असतील. मे बी 70, 80, 90 बघावं लागेल. गुगल सर्च करा, एकदम 2 मिनिटात करतो बघा. आय विल टेल यू व्हॉट इज द टाईम पिरियड ऑफ व्हीनस. टाईम पिरियड ऑफ व्हीनस, टाइम period of Venus is 224 days. 224 दिवस. 224 दिवस. मर्क्युरीचं काढूयात, अजून कमी असणार. मर्क्युरीचा टाइम पिरियड आहे 88 डेज. 88 दिवसात एक चक्कर मारतो. तिथे तुम्ही राहायला गेला तर 1 वर्ष 88 दिवसात असेल. 1 वर्ष 224 दिवसात, 1 वर्ष 365 डेज जे अर्थवरती. मार्सवरती 688 आहे बहुतेक. मार्स टाइम पिरियड ऑफ मार्स इज 1.88 इयर्स इन डेज. आपण इन डेज बघूयात. इन डेज 688 डेज आहे आय गेस. अरे देतच नाही डेजमध्ये, जाऊ दे. मार्सचा मोस्टली 688 डेज आहे. 688 डेज. ज्युपिटर वगैरेला तुम्ही गेला ना, ज्युपिटर तर अजून दूर आहे आणि ज्युपिटर खूप भयंकर दूर आहे. मध्ये तो बेल्ट आहे.
ॲस्ट्रॉइड्सचा वगैरे खूप खूप दूर आहे ज्युपिटर. आणि ज्युपिटर एवढा दूर आहे की त्याला 11 पॉईंट समथिंग इयर्स घेत होतो एक चक्कर मारायला. सो कॉमन सेन्स आहे यार, जेवढे आपण सेंट्रल ऑब्जेक्टपासून सॅटेलाईट जेवढे दूर असतात, आता असं म्हणू शकतो ना, सनचे भोवती सगळे हे सॅटेलाईटसारखे फिरत आहेत, लाईक प्लॅनेट्स आहेत ॲक्च्युली, ते सन स्टार असल्यामुळे प्लॅनेट्स म्हणतो त्याला आपण. बट सेंट्रल ऑब्जेक्टच्या भोवती गोल फिरणाऱ्या गोष्टी जेवढ्या दूर फिरतात तेवढे ते जास्त टाईम घेतात, तेवढे ते स्लो असतात. जवळ फिरणारे बॉडीज फास्ट पण असतात, पटपट पण फिरतात, कारण की ग्रॅव्हिटेशनल इन्फ्लुएन्स जास्त असतो, स्ट्रॉंग सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड, ग्रॅव्हिटी खूप जास्त असल्यामुळे जास्त सेंट्रिपिटल फोर्स मिळून तो गोल गोल फास्ट फिरू शकतो. दीज आर द व्हॅल्यूज. टाईम पिरियड ऑफ अ सॅटेलाईटचा ॲक्च्युअल फॉर्म्युला हा आहे, हा लिहायचा आहे. आणि त्याच्यात स्पेशल केस, जर बाबा अर्थच्या जवळ फिरणारा सॅटेलाईट असेल तर अर्थच्या जवळ फिरणारा असेल तर असा फॉर्म्युला बनतो, याची निग्लेक्ट मारतो. हां, ह्याच्यात एक वर्जन आहे, जे वर्जन मी एक्सप्लेन करतो इथं काय बनू शकतं. हा फॉर्म्युला असा पण बनू शकतो, सिन्स आपल्याला माहिती आहे ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन gm/r² असतं, तर मी हा फॉर्म्युला एक असा पण बनवू शकतो का, gmला gr² रिप्लेस मारलं तर हा फॉर्म्युला असा बनेल का, 2π√r³ अपॉन gr². नीट बघा, r³ अपॉन gmला काय टाकलं, gmला gr² टाकलं, gr² टाकलं की r² खालचा आणि वरचा r³ मधला एकच r राहील वर, r/g. हा फॉर्म्युला बनेल अर्थच्या क्लोज फिरणाऱ्या सॅटेलाईटसाठी. तुम्ही आर आणि जीची व्हॅल्यू टाकून बघा, तुम्हाला 5077 सेकंदच मिळणार आहे. इज इट क्लिअर? येस गाईज. दोन इम्पॉर्टंट, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट डेरिवेशन्स ऑफ दिस लेसन वी हॅव सीन टुडे. आता हळूहळू लेसनमध्ये गोष्टी डेप्थमध्ये चालल्या आहेत आणि विथ दॅट इट इज ऑब्वियस की मागच्या गोष्टी विसरायला होऊ शकतं. सो आय विल मेक शुअर की आजच्या DPPमध्ये फर्स्ट लेक्चरचे पण क्वेश्चन असतील, सेकंड लेक्चरचे पण काही क्वेश्चन्स असतील, ॲज वेल एज थर्ड लेक्चर म्हणजे आजच्या लेक्चरचे पण काही क्वेश्चन्स असणार आहेत. बघा, 4 दिवस थोडंसं स्ट्रगल आहे. आय कॅन अंडरस्टँड की लेक्चर बघणं आणि नंतर नोट्स बनवणं आणि DPP करून 11पर्यंत अपलोड करणं हे थोडं हेक्टिक आहे. बट असंच प्रिपरेशन केलं जातं एंट्रन्स एक्झाम्सचं. जर तुम्ही थोडासा आत्तापासूनच शिकाल की हार्डवर्क कसं करायचं, अभ्यास जास्त वेळ कसा करता येतो, हे तुम्ही जर काही लवकर शिकला तर 12वीमध्ये खूप हेल्प होणार आहे तुम्हाला. आणि 4 दिवसाचा प्रश्न आहे हा, मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे तर आपण फक्त रिव्हिजन मारणार आहे. वी विल जस्ट रिवाइज थिंग्स. सो रिव्हिजन जेव्हा आपण करू लेक्चर्समध्ये त्यावेळेस तुम्हाला ही गोष्टी परत एकदा शिकायच्याच आहेत. बट त्यावेळेस आय विल ऑब्व्हियसली बी फोकसिंग ऑन युअर डाऊट्स, की तुम्हाला कोणता पॉईंट नाही कळाला, कोणता पॉईंट डिफिकल्ट आहे. जसं की मला एक गोष्ट फिक्स घ्यायची आहे, दॅट इज लॅटिट्यूडवाला व्हेरिएशन. लॅटिट्यूड बरोबर जी कसा चेंज होतो ते बऱ्याच जणांना नसेल कळालं असं मला वाटतंय. ओके, सो दिस इज टाईम पिरियड का डेरिवेशन. मी तुम्हाला हे पण सांगितलं की अर्थ सनच्या भोवती जे फिरणारे प्लॅनेट्स आहेत त्यांचे टाइम्स का जास्त जास्त होत जातात जसं आपण दूर जातो, कारण की फॉर्म्युला वाईजच सांगतो ना, वरचं डिस्टन्स वाढतंय, इथे पण क्यूब आहे. ओके, अँड द लास्ट पॉईंट ऑफ द लेक्चर इज द केप्लर्स लॉज. Kepler's laws of planetary motion. Kepler's laws of planetary motion. आता बघा, बिफोर आय स्टार्ट दिस पॉईंट एक गोष्ट मी इथं क्लिअर करतो की या लॉमध्ये अशा काही गोष्टी आहेत ना की ज्या गोष्टी तुम्हाला अजून शिकवल्याच नाही आहेत. 12वीतल्या सम टर्म्स आर प्रेझेंट. हा लेसन प्रिव्हियस सिलेबसमध्ये 12वीत होता, त्यामुळे तिथे समजणं इझी होतं ते, आणि की तिथे ते टर्म्स वापरले जायचे. पण आता 11वीत आपल्याला टर्म्स झाले नाही आहेत, सो ते टर्म्स इथे इंट्रोड्यूस करणं थोडंसं तुमच्यासाठी डिफिकल्ट आहे. डोंट वरी, मी जेवढं सांगतोय तेवढंच फक्त लक्षात ठेवा. कम्पेअर लगेच करू नका की टेक्स्टबुकमध्ये असला काही फॉर्म्युला आहे, क्रॉस प्रॉडक्ट आहे वगैरे. डोंट कम्पेअर राईट नाव, कारण की ते झालं नाही आहे. मी तुम्हाला लिहून देईन की असे फॉर्म्युले आहेत. ॲट दी एंड काय होईल की तुम्हाला त्याचा फील नाही येणार, आणि फील नाही आलं की न्यूमेरिकल नाही सुटणार. सो जर न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचे असतील ना तर त्याला एक अप्रोच आहे, तो अप्रोच मी जसं सांगतोय तसंच एक्झाममध्ये लिहून या, त्याच दृष्टीने त्याला लक्षात ठेवा. देर आर 3 लॉज. केप्लरचे 3 लॉज आहेत. फर्स्ट लॉ, सेकंड लॉ, थर्ड लॉ. प्रत्येक लॉला नाव आहे. पहिला लॉ जो आहे ना तो आहे लॉ ऑफ ऑर्बिट. दुसरा जो लॉ आहे ना हा आहे लॉ ऑफ इक्वल एरियाज. आणि 10, 12, 11 वर्षांनंतर तिसरा लॉ त्यांनी सांगितला लॉ ऑफ पिरियड. लॉ ऑफ पिरियड. पहिल्या लॉमध्ये त्यांनी सांगून टाकलं की ऑल प्लॅनेट्स, हे सगळं त्यांनी कसं सांगितलं रे,
बच्चन टाकले का तरी नाही. त्यांनी कसं सांगितलं हे, तर त्यांनी त्याचा जो मेंटॉर होता, त्याचा मेंटॉर जो होता टिको ब्राय, टिको ब्रायचे ऑब्झर्वेशन्स प्लस स्वतःने केलेले ऑब्झर्वेशन्स सगळे व्यवस्थित ॲनालाइज करून त्यांनी बनवलेले हे स्टेटमेंट्स आहेत. हे लॉज जे आहेत ना, ह्याचे प्रूफ्स नाही आहेत. ऑब्व्हियसली तो प्रूव्ह नाही करू शकला, मॅथमॅटिकली एवढा साऊंड नव्हता तो, बट नंतर न्यूटनने ह्या गोष्टी केल्यास ना प्रूव्ह. न्यूटन्स लॉ वापरूनच आपण हे सगळं नंतर प्रूव्ह करू शकतो. सो न्यूटनने हे सगळं नंतर प्रूव्ह केलं फॉर्म्युले वाईज. बट ते हे सगळे त्याचे जे होते हे सगळे ऑब्झर्वेशनल लॉज होते. डेटा बघितला, डेटा ॲनालाइज केला आणि त्याच्यावरनं लॉ बनवले. आणि ते लॉ जेव्हा बनवले तर उरलेला सगळा डेटा ते लॉ फॉलो करत होता. याचा अर्थ लॉ बरोबर आहे. असा कुठलाच डेटा सापडला नाही नंतर खूप वर्षांपर्यंत की ते लॉ डिसओबे होत होते. सो हे लॉज सगळे ओबे करतात ते हे. ऑल प्लॅनेट्स रिव्हॉल्व इन इलेप्टिकल ऑर्बिट अराउंड सन. Around sun such that around sun such that sun is at one of the foci. Sun is at one of the foci. फोकसचा प्लुरलिस्ट फोका आहे. इलिप्स जो असतो ना, तुम्ही शिकाल आता मॅथमॅटिक्समध्ये, इलिप्सला 2 फोकस असतात. सर्कलला एक सेंटर असतो, इलिप्सला 2 फोकस असतात. या 2 फोकसमध्ये एका फोकसवरती सन असतो तर प्लॅनेट इलेप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरत असतो. ऑल प्लॅनेट्स, काय एक नाही, सगळे प्लॅनेट्स इलेप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरतात, हे त्याचं ऑब्झर्वेशन होतं. ऑब्व्हियसली त्यांनी जेव्हा ऑब्झर्व केलं असेल त्याला असं कळालं असेल की कधी कधी प्लॅनेट सनच्या जवळ खूप येत आहेत, कधी कधी सनपेक्षा दूर जात आहेत. सो त्याचं ऑब्झर्वेशन होतं की ऑल प्लॅनेट्स रिव्हॉल्व अराउंड सन इन इलेप्टिकल ऑर्बिट सच दॅट सन एका फोकसवरती असतो. दुसरा लॉ काय बघा, लॉ ऑफ इक्वल एरिया. हा मी दुसऱ्या स्लाइडवरती सांगतो. व्हॉट इज लॉ ऑफ इक्वल एरिया? लॉ ऑफ इक्वल एरिया. लॉ ऑफ इक्वल एरिया काय स्टेट करतो? तो स्टेट असा करतो की ज्या वेळेस प्लॅनेट्स इलेप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरत असतात ना, तर लॉ असं स्टेट करतो, द लाईन जॉईनिंग सन अँड द प्लॅनेट. समजा हा प्लॅनेट आहे, तर लाईन जॉईनिंग सन अँड, इथं लिहितो मी, लाईन जॉईनिंग सन अँड प्लॅनेट स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम्स. म्हणजे काय, हा जो प्लॅनेट आहे ना, तो समजा आत्ता मेमध्ये इथे आहे, मेमध्ये एक्झाम्पल देतो मी, तो जूनमध्ये समजा तो इथे पोहोचत असेल. जून, एका महिन्यात त्यांनी किती एरिया कव्हर केला माहिती का? अर्थ असा फिरत गेला हळूहळू हळूहळू, एवढा एरिया कव्हर केला. तर तो कुठल्याही एका महिन्यामध्ये तेवढाच एरिया कव्हर केला पाहिजे. म्हणजे तो समजा इथे आहे नोव्हेंबरमध्ये इथे आहे, तर तो डिसेंबरमध्ये एवढंच डिस्टन्स जाईल का रे? अरे एवढंच डिस्टन्स गेला तर एरिया कमी बनेल. सो तो डिसेंबरपर्यंत एका महिन्यात तो थोडा दूर जाईल. दूर का जाईल तो सर? कारण की त्याला तेवढा एरिया बनवायचा काही जरी झालं तरी. सो कुठलाही प्लॅनेट रिव्हॉल्व करत असताना त्याची सनपासून त्या प्लॅनेटला जॉईन करणारी लाईन जी ना, ती इक्वल एरिया स्वीप करत जाते प्रत्येक इक्वल इंटरवल ऑफ टाईममध्ये. असं म्हणूयात प्रत्येक महिन्याला इक्वल एरिया स्वीप होणार आहे. प्रत्येक महिन्याला एवढा एरिया, एवढा एरिया, सो 12 इक्वल एरिया बनतील. जर काही 30 दिवसांचे डेज असतील. इट स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम. दिस इज कॉल्ड ॲज केप्लर्स सेकंड लॉ, लॉ ऑफ इक्वल एरियाज. लॉ ऑफ इक्वल एरियाज हा आहे स्टेटमेंट. आणि हा जो लॉ आहे ना, हा लॉ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम वर बेस्ड आहे. बेस्ड ऑन, आता तुम्ही म्हणाल सर हे काय आहे बेस्ड ऑन? अँग्युलर मोमेंटम काय? मी आधीच सांगितलं की या काही गोष्टी 12वीत येणार आहेत आपल्याला. सो आता तुम्ही बिलकुल लोड घेऊ नका, एवढंच लक्षात ठेवा. अँग्युलर मोमेंटम काय असतो सांगतो मी तुम्हाला, एवढंच लक्षात ठेवा. तो असतो मास ऑफ द सॅटेलाइट, वेलॉसिटी ऑफ द सॅटेलाइट इंटू रेडियस ऑफ सॅटेलाइट. अँग्युलर मोमेंटमचा सिम्बॉल एल असतो आणि त्याचा हा फॉर्म्युला असतो. रट्टा, लर्न, काही ऑप्शन नाही. आत्ता सध्या आपल्याला शिकण्यासाठी स्कोप नाही आहे. हे 12वीत येणार आहे. जेव्हा येईल तेव्हा एकदम चांगलं कळेल तुम्हाला. आत्ता सिक्वेन्स ब्रेक केला, 12वीच आत्ता करायला लागलो तर लेसन हा राहून जाईल. ह्याच्यावरती डिटेलमध्ये जावं लागेल. काय असतो लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम? झालंच नाही अजून, कसं समजणार? सो एवढंच लक्षात ठेवा, कुठल्याही सॅटेलाइटचा m × v × r कॉन्स्टंट राहतो.
मास ऑफ द सॅटेलाइट, वेलॉसिटी ऑफ द सॅटेलाइट, रेडियस ऑफ द सॅटेलाइट कॉन्स्टंट राहतो, त्याचं मल्टिप्लिकेशन कॉन्स्टंट राहतं. मास, वेलॉसिटी, रेडियसचं मल्टिप्लिकेशन. कुठलं रेडियस? मास ऑफ द सॅटेलाइट म्हणजे सॅटेलाइटचं मास, वेलॉसिटी ऑफ द सॅटेलाइट म्हणजे त्याची वेलॉसिटी, आणि रेडियस म्हणजे कुठला? रेडियस नाही, रेडियस म्हणजे डिस्टन्स फ्रॉम सन. ह्या तिघांचं मल्टिप्लिकेशन कॉन्स्टंट राहतं. सेकंड लॉ स्टेटमेंट वाईज कळालं असेल तरी खूप आहे, हे फक्त फॉर्म्युला म्हणून लक्षात ठेवा. अँड द लास्ट लॉ इज द लॉ ऑफ पिरियड. लॉ ऑफ पिरियड. व्हॉट इज लॉ ऑफ पिरियड? तर तरी काय सांगितलं की ज्यावेळेस इलेप्टिकल पाथमध्ये फिरतो ना त्यावेळेस इलिप्सला 2 ॲक्सिस असतात. याला म्हटलं जातं, सर्कलला कसं तर रेडियस असतो, सर्कलला रेडियस असतो, असा मोजा रेडियस आर, असा मोजा आर, असा मोजा आर. इलिप्सला प्रॉब्लेम काय असतो की असा डिस्टन्स वेगळं असतं. याला म्हटलं जातं मेजर ॲक्सिस आणि याला म्हटलं जातं मायनर ॲक्सिस. ओके. सो हा सेंटर असेल तर हे डिस्टन्स ए म्हणतो आपण, हे डिस्टन्स ए म्हणतो, हे डिस्टन्स बी म्हणतो, हे डिस्टन्स बी म्हणतो. ओके. मेजर ॲक्सिसची लेंथ 2a असते, मायनर ॲक्सिसची लेंथ 2b असते. तर केपलरने सांगितलं की द स्क्वेअर ऑफ टाईम पिरियड, स्क्वेअर ऑफ टाईम पिरियड म्हणजे टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू क्यूब ऑफ सेमी मेजर ॲक्सिस. सेमी मेजर ॲक्सिस. आता मेजर ॲक्सिस काय रे? मेजर ॲक्सिस 2a आहे, त्याचा सेमी काय होईल? a होईल. सो टी स्क्वेअर प्रपोर्शनल टू a क्यूब असा फॉर्म्युला बनतो. हा लॉ आहे त्याचा. त्यांनी ऑब्झर्व केलं की जे सॅटेलाइट्स आहेत ना, जे दूर आहेत त्यांचा टाईम जास्त आहे. हा लॉ आपण ऑलरेडी बघितला आहे, पण आपण इलेप्टिकलला नाही, आपण सर्कलला बघितला आहे. तर सर्कलला काय असतं? सनमध्ये असतो, हे पण आर असतं, हे पण आर असतं. सो बेसिकली टी स्क्वेअर प्रपोर्शनल टू आर क्यूब असं बनेल ना आपल्याला. टी स्क्वेअर प्रपोर्शनल टू आर क्यूब हा केपलरचा थर्ड लॉ आहे. व्हॉट इज लॉ ऑफ टाइम पिरियड? केपलर स्टेट्स दॅट द स्क्वेअर ऑफ टाइम पिरियड ऑफ प्लॅनेट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द क्यूब ऑफ रेडियस. पण रेडियस म्हणणं चुकीचं आहे. का रेडियस म्हणणं चुकीचं? कारण की तोच म्हणला इलिप्समध्ये फिरतो. मग रेडियसला ती आपण ए वापरतो. ए काय असतो? सेमी मेजर ॲक्सिस. मेजर ॲक्सिसचा अर्धा पार्ट सेमी मेजर ॲक्सिस. तुम्ही बघा ना, टाईम पिरियडचा फॉर्म्युला जर तुम्हाला आठवत असेल तर काय होता रे फॉर्म्युला टाईम पिरियडचा? 2π√r³/gm. सो स्क्वेअरिंग बोथ साइड्स केलं तर टी स्क्वेअर विल बी वॉट? 4π² रूट निघून जाईल, r³/gm खाली येईल. हा सगळा कॉन्स्टंटच तर आहे. सो टी स्क्वेअर प्रपोर्शनल टू r³. कुठलाही प्लॅनेट घ्या, प्रत्येक प्लॅनेटसाठी टी स्क्वेअर r³ प्रपोर्शनल असतो. टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू r³ बिकॉज ही गोष्टी कॉन्स्टंट आहेत. 4πg कॉन्स्टंट, मास ऑफ द सन इज कॉन्स्टंट. सो टी स्क्वेअर इज प्रपोर्शनल टू r³. दिस इज कॉल्ड ॲज केपलर्स थर्ड लॉ. तिन्ही लॉज थिअरॉटिकल आहे, बट ह्याच्यावरती न्यूमेरिकल खूप विचारतात. खूप सारे न्यूमेरिकल्स आपल्याला टी स्क्वेअर प्रपोर्शनल टू r³ वरती विचारले जातील. मी तुम्हाला एक्झाम्पल्स पण घेतो. टी स्क्वेअर प्रपोर्शनल टू r³ वरचे न्यूमेरिकल कसे विचारले जातात. एक्झाम्पल क्वेश्चन नंबर 1. इफ two satellites revolve around Earth. Two satellite revolve around Earth. अर्थच्या भोवती फिरतात दोन सॅटेलाइट अर्थच्या भोवती फिरत आहेत. इन द रेडियस का रेशो R1:R2 त्यांचा रेडियसचा रेशो आहे 3:8. 3:8 त्यांचा रेडियसचा रेशो, किंवा 3:8 कशाला घेतो? थोडा इझी घेऊयात चला यावेळेस. 1:4. देन व्हॉट विल बी त्यांच्या टाईम पिरियडचा रेशो? हा पहिला प्रश्न आहे. व्हॉट विल बी त्यांच्या क्रिटिकल वेलॉसिटीचा रेशो? क्रिटिकल वेलॉसिटीचा रेशो काय असेल आणि टाईम पिरियडचा रेशो काय असेल? सांगा बरं. टाईम पिरियडचा रेडियस बरोबर कसं रिलेशन आहे? टी स्क्वेअर अकॉर्डिंग टू केपलर्स लॉ प्रपोर्शनल टू r³. सो मी असं म्हणू शकतो का? T1/T2 द होल स्क्वेअर इज R1/R2 द होल क्यूब. R1/R2 द होल क्यूब टाका ना. R1/R2 किती? 1/4 आहे. 1/4चा क्यूब असतो 1/64. 64 इज T1/T2 चा होल स्क्वेअर.
घ्या रूट घेतला तर T1/T2 किती मिळणार? सॉल्व करून बघा. T1/T2 मिळणार 1/8. टाइम पिरियडचा रेशो 1/8 आला. मग क्रिटिकल वेलॉसिटी कसं काढणार? तर क्रिटिकल वेलॉसिटीचा फॉर्म्युला असा आहे √Gm/r. आता बघा G कॉन्स्टंट आहे, अर्थच्या भोवती दोन्ही सॅटेलाइट फिरतात, सो मास ऑफ अर्थ कॉन्स्टंट आहे. सो क्रिटिकल वेलॉसिटी रेडियसवर कसं रिलेशन बनतंय? क्रिटिकल वेलॉसिटीचं रेडियस बरोबर √r रिलेशन बनतंय. त्यामुळे क्रिटिकल वेलॉसिटी ऑफ फर्स्ट डिवायडेड बाय क्रिटिकल वेलॉसिटी ऑफ सेकंडचा फॉर्म्युला असा बनेल का? √रेडियस ऑफ सेकंडचा रेडियस डिवायडेड बाय रेडियस ऑफ फर्स्ट. झालं. रेडियस ऑफ फर्स्ट बाय सेकंड 1/4 आहे, सेकंड बाय फर्स्ट काय येणार? 4/1 येणार. 4/1चा रूट घेतला तो उत्तर काय येईल? 2:1. सो वेलॉसिटी इज 2:1 आहे. वेलॉसिटीचा रेशो काय येईल? v1/v2 येईल 2:1. असे खूप सारे क्वेश्चन्स आजच्या DPP मध्ये आहेत. ट्राय करा. लेक्चर बघून झाल्यावरती, नोट्स बनवून झाल्यावरती सॉल्व दोज क्वेश्चन्स आणि सबमिट करा. आज उद्याचा लास्ट लेक्चर आहे ऑल अबाउट एनर्जीज आणि छोट्या मोठ्या गोष्टी ऑफ दिस लेसन. कंप्लीट होऊन जाईल लेसन उद्याच्या लेक्चरमध्ये. आय होप तुम्हाला लेसन समजतोय, नीट तुम्ही रिवाईज करताय आणि त्याला सॅटर्डे संडे फ्रायडे सॅटर्डेला आपण लेक्चर्समध्ये डिस्कस करूयात आणि संडेला देर विल बी अ टेस्ट. टेस्ट विल बी ऑफ 2 फॉर्म्स, रिटन टेस्ट अँड MCQ टेस्ट. ओके, सो कीप प्रिपेअरिंग गाईज. थँक्स फॉर वॉचिंग दिस सेशन. वी विल मीट इन द नेक्स्ट लेक्चर. तुम्हाला काही क्वेश्चन्स विचारायचे असतील किंवा डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता. थँक्यू सो मच गाईज.